आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वीणा वहिनी, आता मंगलाष्टक होईपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही। इथे पाटावरती उभे राहा। सिद्धूला अननोन नंबर वरून आता कोण फोन करतंय? फ्रेंड, मी आनंदी बोलते। मी रस्त्यात हरवली। तू मला माऊलीच्या आवाल्याच्या दुकानावर घ्यायला ये ना। आनंदी म्हणजे भावनाची मुलगी ना? तिथे नाहीये। आनंदी रस्त्यात हरवली। भावना, आनंदी रस्त्यात हरवली। सिद्धू, काय म्हणालीस तू? आनंदी रस्त्यात हरवली म्हणे। हिला फोन आला होता। तो माझा फोन आहे पूर्वी। अगं सांग ना पूर्वी, काय चाललंय? बोल ना, तिला सांग ना। संतोष दादा, आनंदी तुझ्या बरोबर आल्या होत्या ना? मग कुठे आहेत त्या? बाबा, दादाला सांगा ना बोलायला। आनंदी त्याच्या सोबत आल्या होत्या ना, मग हरवल्या कशा त्या? तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊन आनंदीला शोधूया, ठीक आहे? हो, आनंदींना शोधायला पाहिजे। आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे शोधायला। ठीक आहे, थांबा, मी आलो। मॅडम, आनंदी का चहाच्या दुकानात आहोत, आपण जाऊन घेऊन येऊ का त्यांना? हो, थांबा। सिद्धू, तुमचं लग्न लागेपर्यंत तुम्हाला इथून बाहेर जाता येणार नाही। तसं जर झालं तर माझ्या सिद्धूच्या आणि घरातल्या सगळ्यांच्या जीवाला धोका असू शकतो। काही झालं तरी मी तुम्हाला इथून बाहेर एक पाऊल सुद्धा टाकू देणार नाही। तुम्ही आता कुठेही जाऊ शकत नाही। तुमचं लग्न 1च्या आधी लागायला हवं, नाहीतर मोठा अनर्थ होईल। ते काहीही असलं तरी मी आनंदींना शोधल्याशिवाय राहणार नाही। हे बघा, जोपर्यंत आनंदी सापडत नाही तोपर्यंत मी लग्नाला उभी राहणार नाही। होय, खरंय। अहो, काही झालं तरी ती आई आहे। हा, अगं, आईला काळजी असणारच ना ग। बरं, मी काय म्हणते, आनंदीला शोधायला जाईल ना कोणीतरी। आपण इथे लग्न थांबवायला नको काय गुरुजी? नाही, आनंदी जोपर्यंत मला माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत मी लग्नाला उभी राहणार नाही। थांबा मॅडम, मी पण येते तुमच्यासोबत, चला। सिद्धू,
हे बघ, हवं तर मी जाते आनंदीला शोधायला. हा, मी, सिंचना, अधिराज, आम्ही सगळेच जातो. पण कृपा करा आणि तुमच्या दोघांपैकी इथून बाहेर कोणी जाऊ नका. आई नाही अहो, माझी मुलगी हरवलीये, मलाच जायला हवं. आणि मी भावना मॅडमना एकटं सोडणार नाही आई. ऐका माझं दोघंही, तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. ऐका माझं. नाही अगं ऐक ना. भावना तू जरा शांत हो. हे बघ, तू म्हणतोय ससस होईल, आनंदी आल्याशिवाय लग्न लागणार नाही. अगं पण जरा विचार करा तुम्ही दोघं. हळद झालीये, मुंडावळ्या बांधल्यात तुम्ही लोकांनी, तेव्हा आता तुम्ही इथनं कुठेही जाऊ नका. मी आनंदीला आणण्याची व्यवस्था करतो, तू काळजी नको करूस. बाबा हो, तुम्ही समजून घ्या ना. या परिस्थितीत इथे थांबणं मला नाहीये शक्य. मला जाऊ द्या. भावना हे बघ, आता आपल्याला माहिती आहे की नाही आनंदी कुठे आहे. ती त्या दुकानात आहे आणि सुरक्षित आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. अगं भावना, एवढं ऐक ना माझं, नको ग जाऊस ना. ऐक तू आनंदीला याला घेऊन ये. पण ना खरंच तुझ्यासारखी मूर्ख मुलगी मी कुठंच पाहिली नाही. त्या सिद्धूला त्याचा फोन द्यायलाच नको होतास तू. ऐक, आता काय होणार, ती आनंद इथे येणार आणि हे लग्न लागणार. हे बघ, पूर्वी हे लग्न थांबवण्यासाठी तुला आणखी अडथळे आणावे लागतील, कळलं? करता येईल. अडथळे? आनंदी बोला मॅडम, काय काम काढलं माझ्याकडे? मी काय सांगते ते नीट ऐका. मी तुम्हाला आत्ता एका मुलीचा फोटो आणि तिचा ॲड्रेस पाठवते. आत्ताच्या आत्ता त्या मुलीला तिथून उचलायचं आणि काही वेळासाठी गायब करायचं. आणि हो, या सगळ्यामध्ये तिला काहीही होता कामा नये. हा, तिची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे. आणि हा, तिला असं सांगा की तुझ्या भावना आईने तुला घ्यायला पाठवलंय. मॅडम, काहीच काळजी करू नका, लगेच निघतो. तुमचं काम पुढच्या 10 मिनिटात झालेलं असेल. काम चोख केलंस तर तू मागशील तेवढे पैसे देईन, पण काही वेळासाठी तरी ती मुलगी कोणाच्याही हाती लागता कामा नये, कळलं? ओके मॅडम, समजा तुमचं काम झालं. आजी, आता कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी आनंदीला इथे आणू शकत नाही. शाबास, आता माझी खरी नाचून शोधतेस. आता काही लग्न मोडलं किंवा सिद्धूच्या आणि तुझ्या लग्नाचा बार मी कसा उडवते ते बघच.